छोटंसं औरंगाबाद होतं. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि सगळ्याच दिशेला औरंगाबाद झपाट्याने वाढलेलं आहे. ग्लोबलायझेशन बरंचसं आलेलं आहे. कॉर्पोरेट सेक्टर्स बरंच आलेलं आहे. हेल्थ सेक्टरमध्ये सगळ्यात मेजर चेंज आलेला आहे. जे आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी औरंगाबाद सोडून पुण्याला मुंबईला जावे लागायचे ते आता औरंगाबादमध्येच होत आहे. प्रत्येक फॅसिलिटी आपल्याला इथे मिळते, सोय मिळते. सगळ्यात महत्त्वाच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा इथे आल्यामुळे आपल्याकडे मेडिकल टुरिझम किंवा दुसऱ्या सगळ्या स्टडीजसाठी बरेच लोक आपल्या औरंगाबादमध्ये येत आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मॅक्झिमम चेंज झालेलं मला हे आढळून आलेलं आहे. याच्यात तर सगळे इंडिव्हिज्युअल हॉस्पिटल्स राहायचे. एखाद्या पर्टिक्युलर डॉक्टरच्या नावाने आपण त्या हॉस्पिटलला फॅमिली डॉक्टर म्हणून जायचे. पण आता जरी गायनिक असो किंवा ऑफ्थॅम असो किंवा कुठल्याही सब्जेक्टचं असो तर त्या ठिकाणी आपल्याला ते कॉर्पोरेट सेक्टर जास्त मिळालेले. म्हणजे अंडर वन रूफ पेशंटला इकडे फॅसिलिटीज घेण्यासाठी, पॅथॉलॉजी टेस्ट करण्यासाठी किंवा दुसऱ्या सगळ्या टेस्ट करण्यासाठी जे लांब वगैरे जावे लागायचे ते आता अंडर वन रूफ येत आहे. तसंच आपल्याला हे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये साकोळकर हॉस्पिटल पण आहे जिथे तुम्हाला सगळ्या सोयी तुम्हाला उपलब्ध आहेत. जसे गायनिकचे जनरल हे आहे, मेनोपॉज क्लिनिक आहे आणि लाईफ सायन्सेसच्या बायोटेक्नॉलॉजीचं पण आपल्याला याच्यामध्ये बरंचसा यूज आहे त्यांच्या. त्याच्यात नर्सिंग कॉलेज आहे त्यामुळे सगळे सिस्टर्स आणि हे आपल्याला इझिली अवेलेबल होऊ शकतात त्या टाइम. तर सगळे मेडिकल फॅसिलिटीज आपल्याला एका रूफच्या खाली आपल्याला मिळते. दुसरी गोष्ट कॅन्सर प्रिव्हेन्शन सेंटर असल्यामुळे मॅमोग्राफी क्लिनिक आहे ते चालतं. तर सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचे आपल्याला जे अर्ली डिटेक्शन असतो, आपण जे जसं म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टीचा बराचसा यूज होतो. औरंगाबादचा विस्तार औद्योगिकरणानंतर खूप झपाट्यानं आणि मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सामाजिक विषमता दूर व्हावी म्हणून सुमारे 30 वर्षांपूर्वी इथं उच्च न्यायालय स्थापन झाल्यानंतर संपूर्ण मराठवाड्यासह नगर, जळगाव आणि धुळे यांसह जवळपास 11 जिल्ह्यातून इथं कोर्टाच्या कामासाठी दररोज हजारोंची ये-जा सुरू आहे. उच्च न्यायालयानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशासकीय पातळीवर न्याय मिळवून देण्यासाठी जवळपास तेवढ्याच जिल्ह्यांची कार्यकक्ष असणारं मॅट कार्यालय इथं सुरू झाल्यानं हजारो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी औरंगाबाद हे महत्वाचं ठिकाण ठरलंय. एम्प्लॉयच्या विरोधातले जे काही मॅटर असतात त्या बाबतीत मी त्यांचं शासनाची बाजू म्हणून त्या मॅटरमध्ये मी काम करतो सध्या. आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण हे 91 पासून जे सुरू झालं त्यानंतर महाराष्ट्राच्या मधील शासकीय नोकरांसाठी एक चांगल्या प्रकारचा त्यांना त्याचा हे भेटला, फायदा भेटला. जे की हे मॅटर त्यांना हायकोर्टामध्ये दाखल करून त्यांचा निकाल घेण्यासाठी जी वेळ लागायची ती वेळेलाही कमी लवकरात लवकर त्यांचे निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण शासनाने जे स्थापन केले त्यामुळे त्यांना लवकरात लवकर त्यांचा निर्णय त्यांना भेटायला लागला. त्यांनी न्याय लवकरात लवकर भेटण्यासाठी जे काही व्यवस्था केली आहे शासनाने ती महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण जशी हायकोर्टाची स्थापना आहे प्रत्येक याच्यामध्ये आहे. बेंच नागपूर बेंच, औरंगाबाद बेंच, तशी तिथं मॅटची पण व्यवस्था तिथं नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी झाली बेंच खंडपीठ म्हणून स्थापन केली. त्याच्यामुळे शासकीय जे हे आहे त्यांना कुठल्याही बाबतीतचे डिस्प्यूट जर काय असेल तर त्यांना लवकर ऑपरेट करण्यासाठी मॅटमध्ये जावे लागतं आणि त्याच्यावरती जे काही निर्णय होतात तर त्यासाठी शासनाची बाजू मांडण्यासाठी जे शासनाने जी व्यवस्था केलेली आहे की एक जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर म्हणून येतात ते महाराष्ट्र शासनामध्ये सचिव म्हणून जे काम केलं त्यांचा अनुभव आणि एक ज्युडिशियल मेंबर जे की डिस्ट्रिक्ट जज किंवा हायकोर्ट जज रिटायर झाल्यानंतर त्यांची सेवा इकडे उपलब्ध करून दिली. त्यामुळे असे 2 जजेस मिळून एक डिव्हिजन बेंच आणि एक ज्युडिशियल मेंबर असे 3 बेंचेस सध्या औरंगाबाद येथे काम कार्यरत आहेत. भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असणाऱ्या औरंगाबादचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत आहे. पर्यटकांपासून ते उद्योजकांपर्यंत आणि कामगारांपासून ते मर्सिडीज कार वापरणाऱ्यांपर्यंत औरंगाबाद आज वाढलं आहे. त्यामध्ये औरंगाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानांची ये-जा सुरू झाल्यास इथल्या विकासाची गती आणखी वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.